शेजाऱ्याने समोरच्या अंगणात म्हणजे समोरच्या माळात म्हशी सोडल्या होत्या आणि माझ्या ह्याच्यावर आहे ना वेल आलाय उकिरड्यावर, आमच्या उकंड्यावर. तर हिने बघा ना कसा उकरून उकरून शिंगावर घेतलाय. आणि मी बघत होती जसं काय मला दाखवायला आली इकडं माझ्याकडं, माझा फोटो काढ म्हणून. भीती वाटली बरं काही मारायला आली का काय मला म्हणून, पण तिचं मालक जवळच उभे होते. पण बघा ना कशा मंडवळ्या बांधून मेकअप करून आल्यासारखी समोर येऊन उभी राहिली. मला काय आठवलं माहिती का, मी इथून एकदा उतरताना पडली होती, तोंडावर पाय घसरला आणि असं पाय गेला खड्ड्यातून मी खाली पालती पडली होती. तर आली घरी आली, मळ्यातच चालली होती, तिकडून येते ना रानात यायचं म्हणल्यावर मळ्यातच निघाली होती सरळ. अण्णा म्हणले गोण्या घेऊन ये, गोण्या नाहीत. तर मंडळी वरच्या रानामध्ये गेली होती व्हिडिओ अपलोड करायला. व्हिडिओ अपलोड झाला नव्हता. या आबाळ बिबाळ आल्यावर थोडं प्रॉब्लेम होतो. तोपर्यंत मला या मशीनवाल्याचा फोन आला, मशीन घेऊन आलो उडीद करायला या. तर हे आमच्या अण्णांच्या उडदाचा ढीग आहे. वर रानात गेलेली परत आली धावत पळत अजून घरी. काय सांगावं, शेतकरी उल्हासाने एवढ्या कामं करतात, आपल्याला एवढ्या पिकाचे पैसे होतील चांगले, एवढ्या पिकाचे चांगले पैसे होतील. पण ह्या निसर्गराजाच्या काय मनात असतं, लागली तर लॉटरी नाही तर सगळं मातीत. तसंच यावर्षी उडदाचं काम झालेलं आहे बघा. आमचा उडीद करून झाल्यानंतर काकूची 2च गठोडी निघली होती काकूच्या मळ्यामध्ये, तेवढे आणलेली काकूनी. उडीद करून लगेच मशीनवाला दुसऱ्या खळ्यावर निघून चालला आणि आमच्या अण्णांना एकच कट्टा झालाय. तर उडीद करून झाला, मग म्हणलं आता बसायचं काय, त्यापेक्षा मग थोड्या काटक्या बांधून गेली घरी घेऊन. सरपण लागतंय ना पाणी तापवायला. तर हा बघा एवढं नाही ग, पाणी देऊन पण बऱ्याच लोकांना झालं नाहीत. आणि त्यानंतर काही शूटच केलं नाही, कारण आज होता शुक्रवार आणि मला ह्याची वैभव लक्ष्मी व्रताची पूजा करायची होती. तसं बाय द वे हा जुना व्हिडिओ बरं का.